स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव शहरामध्ये चोरीच्या 11 मोटरसायकल हस्तगत करत आरोपी ताब्यात घेतले. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरासह जवळच्या तालुक्यांमध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मालेगाव शहरातील उघड न झालेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित जाफरनगर परिसरात चोरीची मोटरसायकल घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून मुदस्सीर अहमद, जामील अहमद उर्फ मुदस्सीर, मुज्जू फिटर या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सौंदाणे येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी मुदस्सीर अहमद, जमील अहमद याला अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार मुज्जू फिटर यांनी मिळून मालेगाव शहर, नांदगाव, धुळे अशा विविध ठिकाणाहून 11 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये पोलिसांनी 5,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतलंय. सदरच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मोटरसायकल मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले. मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या मोटरसायकल चोरी गेल्या आहेत त्यांनी आपल्या दुचाकीचे कागदपत्रे घेऊन चोरी गेलेल्या दुचाकीची खात्री करून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला संपर्क करावा. तसेच नागरिकांनी यापुढे कोणतीही जुनी मोटरसायकल खरेदी करताना मोटरसायकलचे मूळ कागदपत्रांची पडताळणी करूनच दुचाकी खरेदी करावी. तसेच कुणीही संशयित कमी किमतीच्या दरात विना नंबर प्लेट अथवा बनावट नंबर प्लेट लावून मोटरसायकल विक्री करण्यास आलास तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.